नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या भूमितीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जरा या भागामध्ये आपण बुद्धिमत्ता हा घटक स्टॉप केलेला आहे आणि इथं आपण एक भूमितीचा एक नवीन चॅप्टर घेणार आहोत. आपली जी लेक्चर सिरीज आहे ते मिक्स पद्धतीने चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या भागामध्ये आपल्याला भूमितीच्या काही महत्वाच्या संकल्पना बघायच्या आहे. ज्यामध्ये तुम्हाला हेडिंग दिसत असेल भूमिती भाग क्रमांक 1. यामध्ये प्राथमिक आणि मूलभूत बाबी ज्या भूमितीबद्दल आहे त्या आपण शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम भूमितीमध्ये आपण सर्वाधिक महत्वाचा फादर ऑफ द जॉमेट्री बरोबर आहे, युक्लिडला विद्यार्थी मित्रांनो भूमितीचा जनक म्हटलं जातं. हा इजिप्त या देशाचा विद्यार्थी मित्रांनो गणिताचा शिक्षक होता. जरा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये जे आहे संपूर्ण आपण प्राथमिक आणि मूलभूत बाबी यावर आपण चर्चा करणार आहोत. इथे मी तुम्हाला डायरेक्ट त्रिकोण, चौकोन, काटकोनाबद्दल लिहिणार नाही, चौरस बरोबर आहे. कारण तुम्हाला भूमिती जर व्यवस्थित पद्धतीने जर शिकायचं असेल तर तुम्हाला गणितापेक्षा सुद्धा भूमितीचा बेस माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण भूमिती काय आहे तर गणितापेक्षा सोपी सब्जेक्ट आहे. इथं कसं असते, गणितामध्ये तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो काही तर्क लावून बघा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण भूमितीमध्ये जर तुम्हाला जर त्याचे काही थेरम जर माहित असेल बरोबर आहे, काही प्रमेय व्यवस्थित पद्धतीने जर पाठांतर असेल तरच तुम्ही भूमितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किंग होऊ शकता. नाहीतर इम्पॉसिबल आहे की भूमिती डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट सोडवणे. कारण नावातच आहे ना जॉमेट्री म्हणजे भूमिती बरोबर आहे. तर तुम्हाला इथं त्याचे क्षेत्रफळाचं जे काही विद्यार्थी मित्रांनो सूत्र आहे, फॉर्म्युले आहे, कशाबद्दल काय म्हटलं जातं, क्षेत्रफळ काय असते, परिमिती काय असते बरोबर आहे, नेमकं बाजू कोण काय असते, तर छेदनबिंदू काय असते, तर त्यामध्ये रेषा, रेषाखंड, किरण काय असते, संपात बिंदू काय असते, प्रतल काय असतं, तर याच्याबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताय का एकदा मला कमेंट येऊ द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया भूमितीचा भाग क्रमांक 1, ज्यामध्ये आपण आज प्राथमिक आणि मूलभूत बाबी शिकणार आहोत. आणि तुमच्या स्क्रीनवर आहे की युक्लिड हा इजिप्त आहे आणि तो भूमितीचा काय आहे तर जनक आहे. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो येतोय हे तर मला कमेंट येऊ द्या एकदा. चला फटाफट कमेंट येऊ द्या, माझा आवाज येतोय का? बरं, चला बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात महत्वाचं बघा, ज्या काही महत्वाच्या संकल्पना सांगतो त्या महत्वाच्या संकल्पना तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. फक्त थोबाडाच्या समोर मोबाईल नको. कारण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं बघा इथं काय बघायचं आहे तर बिंदू काय असते, रेषाखंड काय असते, संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर बघा आपण विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा भूमितीचा आपला फर्स्ट पॉइंट राहणार आहे तो म्हणजे बिंदू. जरा लक्षात घ्या बघा, हे जे पॉइंट्स आहे बिंदू कशाला म्हणायचं, रेषा कशाला म्हणायचं भूमितीत बरोबर आहे. तर हे संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो भाग जे आहे तर आजच्या घटकामध्ये बघणार आहोत. आता बिंदू म्हणजे काय हो, तर बघा तुम्ही जर एखादी पेन घेतला, पेन्सिल घेतली आणि त्या अनुकुचीदार एका पेनाच्या निपनं किंवा पेन्सिलनं जर एका ठिकाणी डॉट लावला तर त्याला आपण बिंदू म्हणतो बरोबर आहे. तर आपण सहज भाषेत म्हणू शकतो बिंदू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टिंब. बिंदू म्हणजे काय बघा, बिंदू म्हणजे काय तर बिंदू म्हणजे टिंब. बिंदू म्हणजे काय, टिंब. जरा लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीनं. एकदम विद्यार्थी मित्रांनो अनुकुचीदार असतो बरोबर आहे किंवा किंचित मोठाही असू शकतो. बघा याचं एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायग्राम मध्ये बघा, एका मी तुम्हाला त्याचं चित्र काढून दाखवतो. हे बघा, हे जे डार्क आहे डार्क केलेला हा बिंदू आहे. ओके, बघा आता या बिंदू बद्दल जर विद्यार्थी मित्रांनो बोलायचं जर झालं, बघा तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वाढलेली पातळी असते. तुम्ही गडचिरोली एसआरपीएफ चा जर विद्यार्थी मित्रांनो पेपर जर हाताळला असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भूमितीचा एक प्रश्न होता की तुम्हाला विचारलं होतं की बाबा प्रतल निश्चित करण्यासाठी किती बिंदूंची आवश्यकता असते. आता प्रतल म्हणजे काय, भूमितीचा संबंध काय, प्रतल काय असते, तर हे सर्वाधिक जास्त महत्वाचं आहे. तर आपण संपूर्ण नॉलेज विद्यार्थी मित्रांनो बेसिक जे आहे तर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर बघा बिंदू म्हणजे काय तर बिंदू म्हणजे टिंब अतिशय अनुकुचीदार विद्यार्थी मित्रांनो असू शकतो किंवा किंचित थोडा मोठाही असू शकतो, तर त्याला आपण काय म्हणू शकतो बिंदू बरोबर आहे. या बिंदू बद्दल जर बोलायचं झालं जरा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बिंदू बद्दल जर बोलायचं झालं तर रेषा जे असते, रेषा माहिती आहे रेषा, तर समोर शिकणार आहोत. तर रेषा ही बिंदूंनी बनलेली असते. रेषा ही कशाने बनलेली असते, बिंदूंनी बनलेली असते. जरा लक्षात ठेवा. बनलेली असते. आता तुम्हाला वाटेल मास्तर
की बाबा एक हे रेषा आहे, बरोबर आहे, हे एक काय आहे, रेषा आहे. आणि ही रेषा कशी काय बिंदूने बनली, तुम्ही ते एक आडवी एक याच्यामध्ये रेष खिचली, बरोबर आहे, नाही. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो असंख्य असे बिंदू आहेत, जवळ 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 जवळ, आणि या विद्यार्थी मित्रांनो अडीच्या याच्यापासून काय बनलेली आहे, तर ही रेषा बनलेली आहे. म्हणजे बिंदूचं आपल्याला एक महत्व कळलं की रेषा ही कशापासून बनलेली असते, तर बिंदू पासून बनलेली असते. समजलं ना? ताणलेल्या दोऱ्यावरून विद्यार्थी मित्रांनो रेषेची संकल्पना आपण अधिकाधिक स्पष्ट करू शकतो, बरोबर आहे. चला, तर आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या बिंदू बद्दल जर बोलायचं झालं, बरोबर आहे की नाही. आता बघा, आता आपण समजा रेषा ही बिंदूंनी बनलेली असते. समजा जर मी हे बघा उदाहरणासाठी इथं तुम्हाला एक फॉर डेमो सांगतोय. बघा, समजा ही जर एक रेषा काढली, तर रेषा ही एक विद्यार्थी मित्रांनो बिंदूंनी बनलेली असते. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे रेषेच्या ज्या कोपऱ्याला बसा, हे बघा या पद्धतीनं रेषेच्या कोपऱ्याला विद्यार्थी मित्रांनो, हे बघा आज म्हणजे आपण त्याला शेंड्यावर म्हणूया, दोन्ही कोपऱ्यावर अशी बाण विद्यार्थी मित्रांनो दाखवण्याची आपल्याकडे प्रथा असते. काय आहे? प्रथा आहे. आता सर्वाधिक महत्वाचं रेषेबद्दल जर बोलायचं झालं, तर रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण हे विद्यार्थी मित्रांनो अमर्यादित दाखवतात. हे बघा, इकडे जो हा बाण दाखवला आहे ना, हा बाण अमर्यादित म्हणजे इकडे तुम्ही किती वाढू शकता, आणि तिकडे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रेषा कितीही वाढू शकता. म्हणजेच काय, तर आपण असंही म्हणू शकतो, रेषेचे किंवा रेषेच्या दोन्ही बाजूचे, जरा लक्षात घ्या, रेषेच्या बघा एकदम बेसिक पासून जाणार आहोत शेवटपर्यंत बघा. वन लाईनर डायरेक्ट त्रिकोण घेतलं, क्षेत्रफळ परिमिती आलं म्हणजे असं झालं, इम्पॉसिबल आहे विद्यार्थी मित्रांनो गणितेनं. रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण, बरोबर आहे, रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण बघा जरा महत्वाचं आहे. रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण हे रेषेची अमर्यादता दाखवते, रेषेची अमर्यादता काय करते, दाखवते, बरोबर आहे. तर अमर्यादा म्हणजे काय, तर तुम्हाला सांगितलं, ज्याला मर्यादा नाही त्याला आपण अमर्यादा म्हणतो. म्हणजे रेष इकडे सुद्धा वाढू शकते उजवीकडे, आणि रेष डावीकडे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वाढू शकते, तर याला म्हणायचं आपल्याला काय, रेषा, बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो बघा, रेषा ही अमर्यादित वाढते, म्हणून विद्यार्थी मित्रांनो रेषेची लांबी मोजता येत नाही, बरोबर आहे. रेषेची लांबी मोजता येते का, रेषेची लांबी मोजता येत नाही, मोजता येत नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. जरा लक्षात घ्या आणि काळजीपूर्वक बघा, स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे, काय सांगते, हे सर्वाधिक महत्वाचं. हे झालं बिंदू आणि आपल्या रेषेबद्दल. चला, समजलं असेल तुम्हाला बिंदू म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय. ओके, तर बघा मी इथं लिहून देतो 2 नंबरचा पॉइंट हा आपला जो आहे, तर हा विद्यार्थी मित्रांनो आपला पॉइंट रेषाबद्दल आहे. कशाबद्दल आहे हा पॉइंट, रेषा. ओके, आता आपण तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थी मित्रांनो पद्धतीवर येऊया आणि आपल्या संकल्पनेवर येऊया. आता जर तिसऱ्या क्रमांकाची जर आपण संकल्पना पाहिली, तर विद्यार्थी मित्रांनो रेषा झाल्याच्या नंतर आपण रेषाखंड नावाची एक संकल्पना आपण क्लिअर करू. काय बोलतो आहे, रेषाखंड. जरा लक्षात घ्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय विद्यार्थी मित्रांनो. सतीश हलनोर सर आले, ओके. वैष्णवी गायकवाड मॅडम आला, बरं. चला, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या कोर्सची माहिती द्या, जेणेकरून तुमचे मित्र सुद्धा स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आवर्जून आपला कोर्स विद्यार्थी मित्रांनो सांगा, जेणेकरून बघा ज्या कोणत्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांनो तमाम विद्यार्थी बांधवांना ज्यांना गणिताची भीती वाटत असेल त्यांनी आवर्जून कोर्स खरेदी करा. या कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिशय बेसिक पासून ते अतिशय ऍडव्हान्स पर्यंत, ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो डायमंड अशा बॅचेसचा नाव सुद्धा देऊ शकतो. चला, तर बघा रेषाखंड. रेषाखंड म्हणजे नेमकं काय, तर रेषेवरील कोणतेही दोन बिंदू निवडून बघा, रेषेवरील जरा फक्त या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. तर बघा सर्वाधिक महत्वाचं आपण रेषाखंडाची व्याख्या बघतो आहे, आणि रेषाखंड म्हणजे काय, तर रेषेवरील विद्यार्थी मित्रांनो कोणतेही दोन बिंदू बघा, रेषेवरील कोणतेही दोन बिंदू, जरा लक्षात घ्या कारण व्यवस्थित पद्धतीने व्याख्या पाठांतर व्हायला हवी.
रेषेवरील कोणते दोन बिंदू निवडून त्यांना मर्यादित केल्यास, दोन बिंदू चॉईस केले म्हणजे निवडून, बरोबर आहे, निवडून त्यांना आता अमर्यादित ठेवायचं आहे का नाही, तर त्याला आपण मर्यादित म्हणजे लिमिटेड मर्यादित केल्यास त्यांना काय म्हणतो आपण, तर त्यांना रेषाखंड असं म्हणत असतो, बरोबर आहे. आणि रेषाखंडाला विद्यार्थी मित्रांनो मर्यादित होते म्हणून रेषाखंडाला लांबी असते, बरोबर आहे. याचं वैशिष्ट्य आपण बघू शकतो इथं बघा, मी लिहून देतो, रेषाखंडाला लांबी असते, हा सर्वाधिक. रेषेला लांबी नसते मात्र रेषाखंडाला लांबी असते, हे तितकंच महत्वाचं आहे, बरोबर आहे. जरा लक्षात घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. समांतर रेषेमधील रेषाखंड परस्परांना विद्यार्थी मित्रांनो समांतर असतात. एक विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. बघा या रेषाखंडाचा डायग्राम दाखवतो, जरा इकडे जरा लक्षात घ्या. हे बघा, मी जर तुम्हाला ही रेषा दाखवली, बघा रेषा म्हणजेच काय, तर या पद्धतीची, बरोबर आहे. आणि या पद्धतीचे इकडे विद्यार्थी मित्रांनो बाण दाखवले जातात, याला आपण रेषा म्हणतो, बरोबर आहे. रेषेवरील कोणतेही दोन बिंदू, समजा मी जर इथं एक बिंदू टाकला, बिंदू म्हणजे काय, तर पहिला क्रमांकाचं बघून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं जर एक बिंदू दिला, बरोबर आहे, समजत आहे तुम्हाला. तर बघा हे बिंदू, हे बघा हा बिंदू आणि हा बिंदू, हे बघा मी सरळ लाईन निवडले आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा मी जर याला जर विद्यार्थी मित्रांनो एखादी नाव दिलं, समजा इथे या बिंदूला मी एम असं नाव दिलं आणि या बिंदूला एन असं नाव दिलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं एम आणि एन हे रेषाखंड झालेले आहेत. काय झालेले आहेत, रेषाखंड झालेले आहेत, हे तितकंच महत्वाचं आहे. जरा लक्षात येत आहे, कारण बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाण दाखवलेला आहे, परंतु त्या रेषाखंडाचं स्थान आपण निश्चित केलं आहे या बिंदूनं, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा या बिंदूनं निश्चित केलेलं आहे, म्हणून या दरम्यानची म्हणजे एम आणि एन जिथं तुम्हाला दोन बिंदू टाकलेले आहेत तिथं डिस्टन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण तिची लांबी मोजू शकतो, बरोबर आहे. हे सर्वाधिक महत्वाचं आपल्याला रेषाखंड या विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्टची माहिती असायला हवी. ओके, आता तुम्ही याचं वाचन विद्यार्थी मित्रांनो असं सुद्धा करू शकतात, रेख एम एन किंवा रेख एन एम. तुम्ही 10वी 9वी मध्ये 8वी मध्ये शिकला असेल रेख म्हणजे काय, तर ते विद्यार्थी मित्रांनो त्याला दर्शवलेले जातात. ओके, रेषाखंडाला समजलं, जरा लक्षात ठेवा. तर बघा रेषा, बघा रेषेचा जे तुकडा आहे, हे बघा रेषेची तुकडा ही अमर्यादता असते, म्हणजे रेषेचा तुकडा वाढत जातो, समजलं का. रेषेचा तुकडा वाढत जातो पण रेषाखंडाचा तुकडा वाढत जात नाही, कारण ते एक मर्यादित केलेलं असते, हे तितकंच महत्वाचं आहे, बरोबर आहे. याच्यावर आयोग कसा प्रश्न विचारतो रे, तर तुमच्या डोक्यामध्ये लक्षात यायला हवे. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आयोग तुम्हाला याच्या रेषाखंड बिंदूवर कसे प्रश्न विचारतात. बघा 3 आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे आणि 3 संकल्पना क्लिअर झालेल्या आहे. आता आयोग विद्यार्थी मित्रांनो याचे तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात, जरा लक्षात ठेवा. आपण आयोगाचा जर अनालिसिस करतो म्हटलं तर या क्वेश्चनवर, तर बघा आयोग कशा पद्धतीने याच्यावर क्वेश्चन विचारले जाते. बघा आयोग काय विचारणार की बाबा एका रेषेवर 5 बिंदू जर असले, बे पोट्यानो जरा लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीनं. आपण काय शिकतो आहे, आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं बिंदू प्राथमिक आणि मूलभूत बाबी शिकत आहोत, समजतंय तुम्हाला, जरा लक्षात घ्या. आता बिंदूचं म्हणजे काय, बिंदू म्हणजे आपण टिंब पाहिलं, बरोबर आहे, एक अनुकुचीदार असते, बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एका बिंदूमधून आपण अनंत रेषा काढू शकतो, समजलं का. बघा मी याचं स्टार पॉइंट जे आहे ना, हे बघा या बिंदू बद्दल, या स्टार पॉइंट या बिंदूचं विद्यार्थी मित्रांनो इकडे लिहून देतो. बघा एका बिंदूतून अनंत रेषा काढता येतात, अनंत रेषा काढता येतात, समजलं का. एक बिंदू घेतला, हा या बिंदूमधून बघा रेषा काढतो, एकीकडं मारेगाव, एकीकडं राळेगाव, इकडं बघा कारेगाव, लय बिंदू काढता येते, म्हणजे लय रेषा काढता येते ना. मग विधान सत्य आहे का, सत्य आहे, तर विधान सत्य आहे, म्हणजे एका बिंदूपासून अनंत रेषा काढता येतात. मग मी जर म्हटलं की 2 बिंदू पासून किती रेषा काढशील गाढवा, तर 2 बिंदू पासून अनंत काढशील का, नाही. तर आपल्याला किती काढायला लागेल, तर 2 बिंदू पासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त एकच रेष काढता येईल.
बघा इथे लिहून देतो अजून खाली स्टेटमेंट. 2 बिंदू पासून जरा नोट डाऊन करा तुम्ही या गोष्टी आजच्या, कारण या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहे. 2 बिंदूतून एकच रेषा काढता येते. एकच रेषा काढता येते. कसं जी सांगतो. हे बघा, हे घेतलं विद्यार्थी मित्रांनो एक बिंदू आणि हा घेतला दुसरा बिंदू. याले काय जोडा ना, मग याले असं जर जोडलं किती रेषा काढशील आता तू याच्यातून? काढ ना 10-15. असं नाही होत. तर याच्यातून आपल्याला फक्त एकच विद्यार्थी मित्रांनो रेषा काढता येईल. समजलं? एका बिंदूतून जिथं अनंत रेषा जातात, समजलं का मी काय म्हणतोय? एकाच बिंदूतून विद्यार्थी मित्रांनो जिथं अनंत रेषा जातात त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणत असतो? तर त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण संपात बिंदू असं म्हणत असतो. हे बघा, इथून या बिंदूपासून आपण काढला आणि एका बिंदूतून अनंत रेषा काढते त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण संपात बिंदू म्हणतो. जरा मला इथं लिहायला जागा नाही म्हणून मी इथं बाजूला लिहितो. तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल की संपात बिंदू म्हणजे काय? तर संपात बिंदू म्हणजे ज्यावेळेस एकाच बिंदूतून अनंत रेषा काढते त्याला संपात बिंदू असं म्हटलं जातं. हे जे लिहिलेलं आहे ना हे मीन, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. एका मार्कासाठी प्रश्न येतो, सुटला पाहिजे तेव्हाच लागते. जेव्हा लोकांना येत नाही तेव्हा तुम्हाला येते, तेव्हा ऑटोमॅटिक सर्व्हिस भेटते. बरोबर आहे? आणि 2 बिंदूतून ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो एकच रेषा काढली जाते, बरोबर आहे, जरा लक्षात ठेवा, तेव्हा त्याला आपण छेदन बिंदू असं म्हणत असतो. हे बघा, याला काय म्हणतो आपण? 2 बिंदूतून जेव्हा एकच रेषा काढली जाते तेव्हा त्याला आपण छेदन बिंदू म्हणतो. काय म्हणतो आपण? छेदन बिंदू. ओके. तर हे झालं रेषेबद्दल. चला बिंदू बद्दल आता आपण आयोगानं विद्यार्थी मित्रांनो याच्यावर कशा पद्धतीनं रेषा बिंदू रेषाखंडावर आयोग प्रश्न विचारते, तर त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपण 1-2 प्रश्न घेऊया. समजा एका रेषेवर 15 बिंदू असतील. बघा, फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो देतो तुम्हाला उदाहरण क्रमांक 1. बघा, जरा व्यवस्थित पद्धतीने समजा, कोणतीही घाई नका करू, कारण भूमिती आहे, कारण तुम्हाला बेसिक पॉइंट क्लिअर झाले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका रेषेवर बघा 15 बिंदू आहे. एका रेषेवर, रेषा म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं असेल, एका रेषेवर 15 बिंदू आहे. 15 बिंदू आहे. तर किती रेषाखंड तयार होतील? किती रेषाखंड तयार होतील? बघा, असा तुम्हाला प्रश्न या विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित असतो. आता तुम्हाला हाच प्रश्न जर या पद्धतीला जर नसेल तर तुम्हाला पेपर मध्ये बघा असा इमेज टाकला जाईल. कसा इमेज टाकला जाईल की बघा, एक रेषा देणार तुम्हाला या पद्धतीची, बरोबर आहे, ही रेषा आहे आणि या रेषेवर विद्यार्थी मित्रांनो 15 बिंदू आहे. कशा पद्धतीने बघा, 1 2 3 4 5 6 7 8. मास्तर तुम्ही लाईन कोण खिचताय? बिंदू काढा ना, गाढवा सारखंच आहे ना. किती झाल्या? 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि एकीकडे काढतो 15. समजलं? या बिंदूवर विद्यार्थी मित्रांनो बघा 15 डॉट आहे. बघा, मी इथं तुम्हाला परीक्षेत येते असं ए बी सी डी ई एफ जी एच आय, बे गाढवा, आय जे के एल एम एन ओ. किती झाल्या बे? 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग एका रेषेवर अशा पद्धतीनं 15 जर विद्यार्थी मित्रांनो बिंदू आहे तर तुम्हाला एकूण किती रेषाखंड तयार होतील विचारलेलं आहे. किती रेषाखंड? आता रेषाखंड काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे हस्तांदोलन. मग हस्तांदोलनचं सूत्र लावायचं, नाही तर एवढा टाइम आहे का बे रेषाखंड मोजण्यासाठी? हे बघा, इथून कशा तयार होते बघा, ए बी ए सी ए डी ए ई ए एफ ए जी ए एच ए आय ए जे ए के ए एल एल एम ए एन एन ए ओ, एवढं हे एकापासून. पुन्हा बी सी बी डी बी ई बी एफ बी जी, हा तर हे चालू होतं एक पासून तिकडं
वेळ आहे का एवढा त्यापाशी? नाही. तर याला डायरेक्ट सांगतो. हस्तांदोलन माहिती आहे ना, हस्तांदोलनचं सूत्र आहे. काय आहे सूत्र? n ब्रॅकेटमध्ये n-1 अपॉन किती 2 माहिती आहे ना. हा, तर एवढं काय सांगताची पहिले सांगा ना, 15 घ्या आणि त्याच्या समोरची संख्या घ्या, लिन मग गाढवा. 15 गुणिला 14 भागेला किती 2 आणि याला जर भागलं तर बेसाठी 14 आणि 15 साठी किती 105. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो एका जर रेषेखंडावर जर बघा 15 जर बिंदू असेल तर त्याच्यापासून किती रेषाखंड तयार होतील, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याचं उत्तर किती नोंदवायचं आहे, तर 105 रेषाखंड तयार होतील. आता तुम्हाला जर असं आठवलं नाही तर तुम्ही डायरेक्ट जर 15 बिंदू असेल ना तर तुम्ही डायरेक्ट 1 ते 14 पर्यंतची बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 14 पर्यंत करा, 18 पर्यंत जाऊ नका. समजलं का मी काय बोलतोय? कुठपर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे? 1 ते 14. पण डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा ना. कशाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? तर आपण डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो हस्तांदोलनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कशाचा? हस्तांदोलन. आणि आय थिंक मी हे गणित तुम्हाला हस्तांदोलन मध्ये सुद्धा घेतलेलं आहे, कारण तुमचे लाईट पेटले पाहिजे. बरोबर आहे की नाही? चला, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा आयोग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारत असते. चला, क्लिअर आहे मग? तर बिंदू म्हणजे काय? तर बिंदू म्हणजे टिंब आणि या टिंबाचं वैशिष्ट्य गुणधर्म काय? तर एका बिंदूमधून अनंत रेषा काढता येतात आणि त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण संपात बिंदू असं म्हणतो. आणि एकाच बिंदूपासून जर एका अनंत रेषा जर गेल्या त्याला संपात बिंदू म्हणत असेल तर दोन बिंदूपासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ओनली फॉर एकच रेषा काढता येते. हे बघा इथं दिलेलं आहे. दोन बिंदूपासून किती रेषा काढता येते? तर दोन बिंदूपासून फक्त एकच रेषा काढता येते. लक्षात ठेवा. मग कशी काढता येते? तर बघा इथं इथं त्याला आपण छेदन बिंदू म्हणतो. जेव्हा दोन बिंदूपासून एकच रेषा काढते त्याला आपण छेदन बिंदू म्हणतो. त्याच्यानंतर रेषा बघितलं, रेषेचा आपण गुणधर्म बघितले की रेषा ही बिंदूंनी बनलेली असते. बरोबर आहे. आणि आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो अशी रेषा दाखवण्यासाठी बघा बाण दाखवण्याची प्रथा आहे बोललो होतो. बरोबर आहे. कोणा कोणा डोंबऱ्याले बोलते दुसरीकडे लाईट गेलं काय बाण दाखवले. तर आपल्याकडे प्रथा आहे ती बाण दाखवायची. बरोबर आहे. आपण त्यात दाखवतो लोकांना. रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण हे रेषेची काय दाखवते? अमर्यादा दाखवते. म्हणजेच काय? तर इकडं रेषा किती वाढू शकते आणि तिकडं रेषा किती वाढू शकते हे बाण दाखवणार आहे. रेषेची लांबी ही कधीच आयुष्यामध्ये मोजता येत नाही. लक्षात ठेवा, कारण ती अमर्यादित असते ना बे गाढवा. समजलं? त्याच्यानंतर आपण रेषाखंडाची विद्यार्थी मित्रांनो माहिती अभ्यासली. रेषेवरील कोणतेही दोन बिंदू घ्या आणि रेषेवरील कोणत्याही दोन बिंदू मधून विद्यार्थी मित्रांनो जर आपण एखादी जागा जर निवडली तर त्याला मर्यादित केली तर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण काय म्हणत असतो? तर रेषाखंड म्हणतो. रेषाखंडाला लांबी असते कारण ती मर्यादित असते. बघा त्याचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एका याच्यामध्ये बघा एरो करून दाखवलेलं आहे. याचं चित्रीकरण दाखवलेलं आहे. बघा हे अशा पद्धतीचं आपल्याकडे रेषाखंड येते. बघा तुम्हाला इथं रेषाखंड म्हणजे रेख एम आणि एन दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आयोगाचे याच्यावर बिंदू रेषा रेषाखंडावर कशा पद्धतीने प्रश्न येतात तर ते सुद्धा दाखवलं. इथे एक आडवी रेषा टाकली. उद्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असं सर्कल सुद्धा देऊ शकते आणि या सर्कलवर बिंदू काढू शकते आणि या रेषा या बिंदूपासून किती रेषाखंड तयार होतील असा प्रश्न आयोग विचारू शकतो. चला, समजलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या रेषाखंड बद्दल? चला, आता विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या समोरची संकल्पना आपण क्लिष्ट आणि समोर व्यवस्थित पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊ. दोरखंड होते ते. बरं सर, नोट्स 105 प्रोव्हाइड करा. हे काय आहे नोट्स 105 प्रोव्हाइड करा? मला समजेल. करण सर काय बोलताय तुम्ही, मला समजेल का कशाबद्दलच्या नोट्स? ओके, चला समोरचं बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता समोरचा सर्वाधिक महत्वाचा पॉइंट बघा. आतापर्यंत आपण 3 पॉइंट शिकलो, बिंदू रेषा रेषाखंड. आता आपण चौथ्या क्रमांकाचा पॉइंट अभ्यासणार आहोत. पॉइंटचं नाव आहे किरण. काय आहे? किरण. जरा लक्षात घ्या, किरण. बरोबर आहे. ज्याला इंग्लिश मध्ये आपण रे असं म्हणतो, रे. बरोबर आहे. जरा लक्षात ठेवा. आता किरण म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जरा किरण बघा. आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त मूलभूत प्रक्रिया मूलभूत बाबी अभ्यासणार आहोत. किरण म्हणजे काय तर किरण म्हणजे रेषेची एक बाजू बिंदूंना विद्यार्थी मित्रांनो मर्यादित केलेली असते. किरण म्हणजे काय तर किरण म्हणजे रेषेची एक बाजू. आता रेषा म्हणजे काय तर तुम्हाला याच्या आधीच्याच घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. आणि किरण म्हणजे काय तर जेव्हा एखादी रेषेची एक बाजू बघा, किरण रेषेची
एक बाजू मर्यादित केलेली असते, मर्यादित केलेली असते, त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणत असतो, त्याला आपण किरण म्हणत असतो. बरोबर आहे, जरा लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, किरण म्हणजे जेव्हा एखाद्या रेषेची एक बाजू मर्यादित केलेली असते, परंतु विद्यार्थी मित्रांनो दुसरी बाजू कधीही मर्यादित नसते. बघा इथे लिहून ठेवतो, मात्र दुसरी बाजू मर्यादित नसते. मर्यादित असते का दुसरी बाजू? तर नाही. बघा या गोष्टी सर्व तुम्हाला तोंडपाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यासाठी कोणतीही शॉर्टकट नाही, कारण भूमिती आहे हा. बरोबर आहे. तर किरण म्हणजे काय, तर रेषेची एक बाजू मर्यादित केलेली असते आणि दुसरी बाजू विद्यार्थी मित्रांनो ही अमर्यादित असते. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला किरण म्हणायचं आहे. आणि याचं जर चित्रीकरण जर पाहायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. समजा मी ना इथं बघा, इथं विद्यार्थी मित्रांनो याची एक बाजू बघा, हे बघा इथं मर्यादित केलेली आहे. मी याला नाव देतो बिंदू ए आणि विद्यार्थी मित्रांनो इथं नाव देतो बिंदू बी. आणि या बिंदू बी च्या विद्यार्थी मित्रांनो समोर बघा ही बाजू जी आहे ही अमर्यादित दाखवत आहे. समजत आहे ना? हे बघा इकडं या बाणाचा अर्थ काय होय उजवीकडल्या, का बाबा ही रेषा जी आहे बरोबर आहे हे इकडं अमर्यादित आहे. म्हणजे इथं किरण जर तुम्हाला विचारला तर किरण ए बी म्हणजे बिंदू ए आणि बिंदू बी हे किरण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगू शकतो. बरोबर आहे. जेव्हा दोन किरणाचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे सामायिक म्हणजे काय, एकच असतो, अशा किरणांची परस्पर विरुद्ध असते विद्यार्थी मित्रांनो अशी किरण. बरोबर आहे. पण तेवढ्या डीप मध्ये काही घेणार नाही, जेवढा आपण एमपीएससी ला भाग असतो तेवढ्याच डीप मध्ये जाणार आहोत. बरोबर आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो किरण. मग किरण म्हणजे काय, तर रेषेची एक बाजू मर्यादित केलेली असते आणि दुसरी बाजू अमर्यादित असते. ओके. त्याच्यानंतर आपण 5व्या क्रमांकाचा पॉइंट बघणार आहोत आपल्या या भूमितीच्या विद्यार्थी मित्रांनो संकल्पनेमध्ये, तो म्हणजे छेदनबिंदू. काय, छेदनबिंदू. जरा लक्षात घ्या. आता छेदनबिंदू म्हणजे काय, जेव्हा दोन रेषा एकमेकांना जेथे छेदतात, बघा दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात, म्हणजे यांची पर्टिक्युलर जागा ठेवलेली नाही. बरोबर आहे. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो दोन रेषा, बघा त्यांनी काय म्हटलं, जेव्हा दोन रेषा एकमेकांना विद्यार्थी मित्रांनो छेदतात तिथे छेदनबिंदू तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे छेदनबिंदू हा दोन रेषेचा सामायिक बिंदू असतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग या छेदनबिंदूचं जर आपण गुणधर्म जर पाहतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा गुणधर्म सांगता येईल की छेदनबिंदू हा दोन रेषेचा काय असतो, दोन रेषेचा सामायिक असतो. समजलं? सामायिक म्हणजे सारखा. बरोबर आहे. समान. बरं याची एक इमेज दाखवतो बघा कशा पद्धतीने छेदतात. बघा मी रेषा काढतो या पद्धतीची, ही रेषाच होय ना गाढवांनो. हा का रेषाखंड होय, नाही मास्तर रेषाच होय. ओके. आता एक इकडून बघा रेषा काढतो. ओके हे सुद्धा रेषाच होय ना. हे बघा इकडं अमर्यादित आहे त्याला आपण रेषा. आता इथं बिंदू कुठं छेदला रे, हे बघा ना गाढवांनो, हे इथं आहे ना बिंदू लेखा, हे 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 बाय हाय. समजलं का? हा इथं बघा, इथं मी याले एन असं नाव देतो. तर इथं विद्यार्थी मित्रांनो छेदन बिंदू जो आहे तो छेदन बिंदू इथं कोणता आहे, यन आहे. काय आहे इथं छेदन बिंदू यन. आणि छेदनबिंदू हा दोन्ही रेषेचा सामायिक आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो या रेषेचा सुद्धा सारखाच आहे आणि त्या रेषेचा सुद्धा सारखाच आहे. याला आपण काय म्हणतो, छेदनबिंदू. समजलं? सर्वाधिक महत्वाचं. चला समोर जाऊ, एक एक संकल्पना क्लिअर करू. रेषा, रेषाखंड, बिंदू, किरण, छेदनबिंदू आतापर्यंत आपल्याला समजलं. चला समोरचा 6व्या क्रमांकाचा पॉइंट बघा, जरा लक्षात ठेवा. बेसिक पासून नेतो विद्यार्थी मित्रांनो. भले मोठे मोठे क्वेश्चन जे सेंट्रल लेवलवर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो विचारतात ते सुद्धा तुम्ही पोलीस भरतीचे जे कोणत्या विद्यार्थ्यांना हा कोर्स खरेदी केला असेल आणि जो कोणता मन लावून जर बघत असेल तर त्याला गणितात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर बघा समोर जाऊ. समोरचा विद्यार्थी मित्रांनो आपण पॉइंट शिकूया. एक रेषीय, बघा एक रेषीय
जरा लक्षात घ्या, एक रेषीय आणि नैक रेषीय रेषा नावातच आहे, नैक रेषीय रेषा. जरा लक्षात घ्या, आता नेमकं एकरेषीय आणि नैकरेषीय विद्यार्थी मित्रांनो रेषा म्हणजे काय, हा सर्वाधिक महत्वाचा भाग आहे. कारण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण सर्वाधिक महत्वाचं काय, कारण याच्यावर विद्यार्थी मित्रांनो वारंवार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येऊन गेलेले आहे. बरोबर आहे. बघा, आता नैकरेषीय बिंदू जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर करायचे असेल, म्हणजे नैकरेषीय म्हणजे काय, तर कधीही एका सरळ लाईनीमध्ये नसणे, त्याला आपण काय म्हणतो, नैकरेषीय. बरोबर आहे. मग आपण विद्यार्थी मित्रांनो एक काम करू, एकरेषीय आणि नैकरेषीय याची व्याख्या तयार करताना आपण एका दमाने व्याख्या तयार करू की तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच सरळ रेषा काढता येते, तेव्हा त्या बिंदूंना विद्यार्थी मित्रांनो एकरेषीय बिंदू असं म्हणत असतो. बघा, काय म्हटलं आहे, तीन किंवा तीन पेक्षा जास्त. समजलं का, नाहीतर एकच काम करतो बा काय, इथं इथं पहिले इथं आपण एक रेषीय पाहू, एक रेषीय बिंदू. कोणी कोणी विद्यार्थी आहे त्यांना कमजोर असते, बरोबर आहे, ज्यांना तेवढं भूमितीबद्दल नॉलेज नसतं, बरोबर आहे, म्हणून आज व्यवस्थित पद्धतीने बघा, तीन पेक्षा तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून जे लिहून देत आहे ते व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा. बरोबर आहे, तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच सरळ रेषा काढता येते, एकच सरळ रेषा काढता येते, त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणायचं, एक रेषीय बिंदू. उदाहरणार्थ बघा, मी त्याचं एक चित्रीकरण तुम्हाला दाखवतो. समजा विद्यार्थी मित्रांनो मी या पद्धतीची रेषा बनवलेली आहे, बघा ही रेषा झाली, आणि या रेषेवर जर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथं बिंदू टाकले, हा बिंदू 1, बिंदू 2, बिंदू 3, तुम्ही जास्तही टाकू शकता, कारण त्या व्याख्येमध्येच म्हटलं तीन किंवा तीन पेक्षा जास्त, पण तीन पेक्षा कमी नाही. बघा, याला नाव दिले पी, याला नाव दिलं बिंदू क्यू, याला नाव दिलं बिंदू आर. बरोबर आहे. जर लक्षात घ्या, हे या एक रेषीय बिंदूचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण देता येईल. समजलं मग, तर याला काय म्हणायचं आपण, ज्यावेळेस तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एक सरळ रेषा खिचली जाते, त्याला आपण एक रेषीय बिंदू म्हणायचं. त्याच्या समोरचा याचा चुलत भाऊ घेऊन घेऊ आपण 7व्या नंबरचा, याला आपण नैक रेषीय बिंदू असं म्हणू शकतो. काय म्हणायचं आपण याला, नैक रेषीय. बघा, सारखंच आहे जवळजवळ, फक्त ते एका सरळ लाईनीमध्ये येते, नैक रेषीय बिंदू. बरोबर आहे. आता नैक रेषीय बिंदू म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एकच सरळ रेषा काढता येत नाही, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, तर नैक रेषीय बिंदू असं म्हणत असतो. बरोबर आहे. जरा लक्षात घ्या, फक्त दोन बिंदू मात्र नेहमी एकरेषीय असतात, जरा लक्षात घ्या, कारण दोन बिंदू मधून आपल्याला कोणती विद्यार्थी मित्रांनो कोणती एकच रेष काढता येते, पण ते सरळ काढता येते. बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिलं नैकरेषीय बिंदूची व्याख्या, तर बघा इथं लिहून देतो, सरळ रेषा काढता येत नाही. सोपा आहे ना, लई सोपा आहे, माहिती पाहिजे, हे मुलांना माहिती नसते म्हणून ते खचतात. सरळ काढता येत नाही, त्याला आपण नैक रेषीय बिंदू म्हणतात. उदाहरणार्थ बघा, याचं चित्रीकरण तुमच्या डोळ्याच्या समोर बघा, हा एक बिंदू, हा एक बिंदू, हा एक बिंदू, पण तीन पेक्षा जास्त किंवा तीन असावे. आता याच्यापासून जर तुम्हाला एक सरळ रेषा काढा म्हटलं, कशी काढशील, त्रिकोण बनवायचा आहे का तुले, नाही, काढताच नाही येत. आणि ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो एका सरळ आपल्याला रेषा काढता येत नाही, तेव्हा त्या रेषेला आपण नैक रेषीय बिंदू म्हणायचं. काय म्हणायचं आपण, नैक रेषीय बिंदू. बरोबर आहे. जरा लक्षात ठेवा, कारण बघा समोर आपण विद्यार्थी मित्रांनो शिकणार आहोत की प्रतल तयार करण्यासाठी तीन बिंदूंची आवश्यकता असते. समजलं का,
हा, म्हणून सर्वाधिक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेऊ. चला, समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो नैक ऋषी बिंदू. आतापर्यंत आपण 7 पॉईंट क्लिअर केले की आपण काय पहिला पॉईंट बघितला की बिंदू म्हणजे काय, तर बिंदू म्हणजे टिंब एक अणुकुचीदार विद्यार्थी मित्रांनो याने केलेला असतो, बरोबर आहे, किंवा किंचित थोडा मोठाही असू शकतो, त्याला आपण बिंदू म्हणतो. आणि बिंदूचं विद्यार्थी मित्रांनो चित्रीकरण इमेज तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. बिंदूचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर एका बिंदूमधून अनंत रेषा काढता येतात आणि त्याला आपण संपात विद्यार्थी मित्रांनो बिंदू असं म्हणत असतो. तर दोन बिंदूतून एकच रेषा काढता येते त्याला आपण छेदन बिंदू असं म्हणत असतो, बरोबर आहे, जरा लक्षात ठेवा. बघा, एकाच बिंदूतून जाणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एक संपाती रेषा असं सुद्धा म्हणू शकतो. काय बोलतो मी, जरा लक्षात ठेवा, समजलं का? हा, मी काय बोलतो, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एकाच बिंदूतून जाणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एक संपाती असतात तेव्हा आपण त्याला संपाती बिंदू असं सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण रेषा शिकलो. रेषा ही बिंदूंनी बनलेली असते. हे जे लिहिलेलं नाही हे रेषा, बरोबर आहे, जरा लक्षात ठेवा. हे जे लिहिलं आहे नाही तर बिंदूंनी बनलेली असते रेषा, हे सर्वाधिक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आहे. हा, तर रेषेच्या दोन्ही बाजूचे बाण हे रेषेची अमर्यादाता दाखवतात, हे तितकंच महत्वाचं आहे. रेषेची लांबी मोजता येत नाही कारण रेषा ही विद्यार्थी मित्रांनो अमर्यादित असतात, अगणित असतात, असंख्य असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर रेषाखंड शिकलो. रेषेवरील कोणते दोन बिंदू निवडून त्याला मर्यादित जर केले, रेषेवरील किती बिंदू, दोन बिंदू निवडून त्याला जर मर्यादित केले तर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि रेषाखंडाला विद्यार्थी मित्रांनो लांबी असते. मी तुम्हाला एका याच्यामध्ये चित्रीकरण केलं. इथं रेषा एम आणि एन याची आपण लांबी मोजू शकतो कारण ते मर्यादित केलेले आहे बिंदूंनी. त्याच्यानंतर आपण याच्यावर आयोग प्रश्न कसा विचारू शकतो, बघा, एका रेषेवर 15 बिंदू आहेत तर किती रेषाखंड तयार होतील, तर तुम्हाला 1 ते 14 ची बेरीज करा, तुम्हाला 105 उत्तर भेटेल. किंवा हस्तांतरणचा फॉर्म्युला लावा तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर भेटणार आहे. चला, त्याच्यानंतर तर आपण कन्सेप्ट मध्ये शिकलो की किरण म्हणजे काय. तर रेषेची एक बाजू ज्यावेळेस मर्यादित केलेली असते मात्र विद्यार्थी मित्रांनो दुसरी बाजू मर्यादित केलेली नसते त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण किरण म्हणतो, ज्याला आपण इंग्लिश मध्ये रे असं म्हणत असतो. आणि तुम्हाला चित्रीकरण दाखवलं बघा, इथं विद्यार्थी मित्रांनो किरण ए बी आहे. तर बीच्या समोरची जी विद्यार्थी मित्रांनो इकडली जी रेषा आहे हे विद्यार्थी मित्रांनो बाण दाखवलाय, इथं अमर्यादा आहे, बरोबर आहे. चला, त्याच्यानंतर बघा, छेदनबिंदू म्हणजे काय, तर दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात, हा प्रश्न लई महत्वाचा आहे, जिथं छेदतात, बरोबर आहे, तर त्याला आपण छेदनबिंदू म्हणतात. अर्थात बघा, इथं विद्यार्थी मित्रांनो एन जे आहे हे बघा, इथं इथं बघा, मी इथं थोडं तुम्हाला ओळखण्यासाठी काढून देतो. हे बघा, इथं जे आहे ते छेदलेलं आहे, त्या रेषेला आपण छेदनबिंदू असं म्हणतो. आणि छेदनबिंदू हे दोन्ही रेषेचा कसा असतो, तर दोन्ही रेषेचा सारखा असतो, म्हणजे सामायिक असतो. सामायिक म्हणजे सारखा. त्याच्यानंतर आपण एक रेषीय बिंदू म्हणजे काय शिकलो, 3 किंवा 3 पेक्षा जास्त, हा लई महत्वाचा आहे शब्द. 3 किंवा 3 पेक्षा विद्यार्थी मित्रांनो जास्त बिंदूतून एक सरळ रेषा ज्यावेळेस काढता येते त्याला आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. आणि त्याच्यानंतर नैक रेषीय बिंदू म्हणजे काय, ज्यावेळेस सरळ रेषा काढता येत नाही, हे बघा असं चित्रीकरण दाखवलं, अशा बिंदूंना आपण नैक रेषीय विद्यार्थी मित्रांनो बिंदू असं म्हणत असतो. चला, क्लिअर आहे एवढ्यांना. चला, आता समोरचा पॉइंट आपण शिकू, 8व्या क्रमांकाचा प्रतल. बघा, क्रमांक 8, जेवढे पॉइंट्स लिहून देतो तेवढे पॉइंट्स नोट डाऊन आणि तोंडपाठ ठेवा. तुम्हाला भूमितीमध्ये कसा आहे कोण विचारू द्या. डीएडचा टेटचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेपर सोडू शकता. डीएड सीएटी मध्ये जे पेपर आहेत ना बीएडला, बघा, पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा सोडू शकतात. एवढं खरं आहे, फक्त हे तोंडपाठ ठेवा, बरोबर आहे, एकदम सिंपल. आणि काही सेकंदात, 10 सेकंदात उत्तर फेकाल बरं का, एवढी सुद्धा खात्री देतो. चला, आणि 8व्या क्रमांकाचा जो पॉइंट बघणार आहोत तो 8व्या क्रमांकाचा पॉइंट आहे प्रतल. काय आहे, प्रतल, जरा लक्षात घ्या. प्रतल म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल, बघा, त्रिकोण, बरोबर आहे. प्रतल म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो ज्याला आपण असं म्हणू शकतो की सपाट पृष्ठभाग. बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर प्रतल म्हणजे काय, तर ज्याला सपाट पृष्ठभाग असतो, ज्याला सपाट पृष्ठभाग असतो तर त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो, प्रतल असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय काय ते सपाट पृष्ठभागामध्ये, तर बघा, आता पुस्तकाचे पान कसे असते, आयताकृती असते, चौरशी असते, ते सुद्धा असते, बरोबर आहे. मग त्रिकोण नसते का, बघा जरा लक्षात घ्या, हा त्रिकोण आहे, बरोबर आहे. मग त्रिकोणाचा विद्यार्थी मित्रांनो जो अंदरचा भाग आहे हा सपाट आहे, बरोबर आहे. मग त्रिकोणाला आपण प्रतल म्हणू शकत नाही का, म्हणू शकतो. जरा लक्षात घ्या, त्रिकोणाला आपण प्रतल म्हणू शकत नाही का, म्हणू शकतो. बघा, मग प्रतल फक्त व्याख्या लक्षात ठेवा,
प्रतल म्हणजे काय, तर सपाट जो पृष्ठभाग असते त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो प्रतल म्हणतो. मग कोणा कोणा विद्यार्थ्यांना म्हणाल मास्तर तुम्ही चौरस काढला का नाही, तर चौरस काऊन, चौरतामध्ये काय सपाट नसते का, असते गाढवा. तुझं सुद्धा बरोबर आहे. मग कोणी कोणी काढते एका, जर मास्तर मी जर या पद्धतीचं जर एखादी बंदिस्त आकृती जर काढली ज्याला आपण काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो पंचकोन, बरोबर आहे. मग हे बघा हे सुद्धा सपाट आहे. बघा मी एक षटकोन सुद्धा बनवतो, मग हे षटकोन का नाही आहे का, षटकोन आहे ना बे, हे मधात पोकळ जे पृष्ठभाग दिसतो सपाट दिसतो त्याला आपण काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो प्रतल असं म्हणायचं, बरोबर आहे. प्रतल दर्शवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी अल्फाबेट वापरल्या जाते, बरोबर आहे. जरा लक्षात घ्या, प्रतल दर्शवण्यासाठी ओनली फॉर इंग्रजी अल्फाबेट वापरल्या जाते. बघा इथे लिहून देतो, इंग्लिश अल्फाबेटचा विद्यार्थी मित्रांनो वापर करतात. डोक्यामध्ये ठेवा, एवढं काही निश्चिती नाही पण लक्षात ठेवा. एक प्रतल तयार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा जरा प्रतलाबद्दल आपण जरा याचे गुणधर्म बघू, जेणेकरून बघा याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे आणि हे प्रश्न आपल्याला सुटता आले पाहिजे, हे तोंडपाठच असावे, बरोबर आहे. जरा लक्षात ठेवा. बघा आता दोन समांतर रेषा किंवा दोन परस्परांना छेदणारा रेषा जर असेल किंवा तीन नैकरेषीय बिंदू यांच्यात एक जर प्रतल निश्चित होते, बरोबर आहे. बघा इथं मी लिहून देतो, प्रतल हे लिहून घ्यायचं तुम्ही, निश्चित करण्यासाठी प्रतल निश्चित करण्यासाठी, बरोबर आहे, तीन नैकरेषीय बिंदूंची आवश्यकता असते. कोणते बिंदू, नैकरेषीय. नैकरेषीय म्हणजे काय, याच्या आधीच्या भागात 7व्या क्रमांकाचा पॉइंट बघा, सरळ रेषा काढता येत नाही त्याला नैकरेषीय म्हणतात. आणि हा प्रश्न गडचिरोली एसआरपीएफ ला पडला होता. इन फ्युचर मध्ये तुम्हाला 3 बिंदू तर विचारेल, पण कसे बिंदू पाहिजे, एक रेषीय की नैकरेषीय हा सुद्धा विचारू शकते. पण प्रतल निश्चित करण्यासाठी, बरोबर आहे, प्रतल निश्चित करण्यासाठी 3 नैकरेषीय बिंदूची आवश्यकता असते. बिंदूची आवश्यकता असते. हे तेवढाच पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, जरा लक्षात घ्या. कोणतंही प्रतल जर तुम्हाला एक प्रतल जर तयार करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा कमीत कमी 3 नैकरेषीय बिंदूचा आवश्यकता असते. हा तितकाच भाग महत्वाचा आहे. बघा मी याला स्टार करून विद्यार्थी मित्रांनो या स्वरूपामध्ये तुम्हाला देतो, कारण हा पॉइंट जो आहे तो बघा एसआरपीएफ ला विचारला होता. चला मग प्रतल म्हणजे काय, तर प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग, बरोबर आहे. जरा लक्षात ठेवा, जेव्हा दोन प्रतल परस्परांना छेदत नसते तेव्हा त्याला समांतर प्रतल असं म्हणायचं. आणि ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो परस्परांना छेदणारा रेषा एकाच प्रतलास येते, बरोबर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता एका बिंदूपासून आपण असंख्य रेषा काढता येते हे सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि दोन बिंदूतून एकच रेषा विद्यार्थी मित्रांनो काढता येते हे सुद्धा पाहिलं आहे. दोन बिंदू रेषा एकमेकांना एकाच बिंदूतून छेदू शकतात हे सुद्धा पाहिलं आहे. रेषा आणि तिच्या बाहेरील एक बिंदू एक प्रतल निश्चिती करतात हे सुद्धा पाहिलं. आणि एकाच प्रतलाची रेषा हे एक प्रतलीय ठरत असतात हे सुद्धा पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न सुद्धा दिलेले आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतात. तर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दलची माहिती. तर बघा आतापर्यंत आपण 8 पॉइंट शिकलेलो आहे आणि या 8 पॉइंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो भाग अभ्यासायचा आहे. तर बघा आता समोरच्या पॉइंट कडे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रतल झाल्याच्या नंतर आपण विद्यार्थी मित्रांनो जरा कोणाकडे येऊ, आपण कोण म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे. जरा लक्षात ठेवा कारण सर्वाधिक महत्वाचं आहे. एका नवीन स्लाइड वरच घेतो, जरा लक्षात घ्या. आता आपण नेमकं विद्यार्थी मित्रांनो कोण याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. मग कोण हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे चौकोन, त्रिकोण, बरोबर आहे, षटकोन आणि कोणही कोण आहे, म्हणून हे सर्वाधिक महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. जरा लक्षात ठेवा कारण मोस्ट इम्पॉर्टंट जर पॉइंट असेल तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण भूमिती याच्यावर आधारित असते. तुम्हाला काही त्रिकोण दिला जाईल, कोणता संलग्न देईल, कोणता चौकोन देईल, समद्विभुज देईल, समांतर भुज देईल, काय देईल त्यांचं त्यांना माहिती, बरोबर आहे. पण कोण म्हणजे काय याचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे, बरोबर आहे. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एकच आरंभी बिंदू असणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे, आता बघा इथं किरणाचा सुद्धा वापर होते. बघा जरा याची व्याख्या पाहू आपण. व्याख्या काय करू शकतो आपण, एकाच आरंभ बिंदू पासून, बघा हा लय महत्वाचा आहे, एकाच
आरंभ बिंदू पासून किंवा एकच आरंभ बिंदू असं म्हणूया आपण त्याला असणाऱ्या सोपी सोपी व्याख्येकडे चला. बघा, एकच आरंभ बिंदू असणाऱ्या एकच आरंभ बिंदू असणाऱ्या, ज्यांना गणित परफेक्ट करायचं असेल त्यांनी अवश्य शेवटपर्यंत बघा. एकच आरंभी बिंदू असणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे, आपण अजून सोपं लिहू, दोन वेगवेगळ्या किरणामुळे आपल्याला कोणाची व्याख्या तयार करता येईल. बरोबर आहे. किरणामुळे जी विशिष्ट आकृती तयार होते, जी आकृती तयार होते त्याला आपण कोण म्हणतात. आता बघा, तुम्हाला सांगतो याची एक, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायग्राम सुद्धा दाखवतो. फक्त याचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म अधिकच लक्षात ठेवावं. ज्या दोन किरणामुळे कोण तयार होतो त्यांना कोणाच्या बाजू म्हणतात. समजलं का? ज्या दोन किरणामुळे कोण तयार होतो, बघा इथे लिहून देतो, ज्या दोन किरणामुळे कोण तयार होतो त्यास काय म्हणायचं? बाजू. बरोबर आहे. बाजू, भुजा, याच्याबद्दल लक्षात ठेवा थोडं. त्यांचा सामायिक आरंभ बिंदू म्हणजे कोणाचा शिरोबिंदू. बघा इथे लिहून देतो परत, कारण लय बेसिक आहे लय बेसिक आहे. त्यांचा, ज्यांच्या विद्यार्थ्यांना हे तोंडपाठ झालं ना, तर बघा समोर, बघा कसा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2-2 सेकंदामध्ये प्रश्न सुटणारे आहे. त्यांचा सामायिक आरंभ बिंदू म्हणजेच कोणाचा शिरोबिंदू आहे. जेव्हा तुम्ही हे पाहत आहे किंवा लिखाण करताय तेव्हा तुम्ही त्याला समजून घ्या, तेव्हा तुम्हाला त्याला अंडरस्टँड करा. बघा याची एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बंदिस्त आकृती दाखवतो मी. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक, बघा इकडे एक, बघा आरंभ बिंदू मधून एक इकडे रेषा काढलेली आहे, म्हणजे त्याला आपण किरण असं म्हणू शकतो. बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा इकडे, आणि एका बिंदूपासून विद्यार्थी मित्रांनो या स्वरूप, जरा लक्षात घ्या, आणि इकडे बघा एका स्वरूपामध्ये मी तुम्हाला एक इकडे सुद्धा आकृती काढतो, जरा जमली नाही. हा, तर एक इकडे आकृती काढतो आणि एक तिकडे मी तिकडल्या बाजूने आकृती काढलीच. बरोबर आहे. म्हणजे जरा लक्षात घ्या, हे दोन किरण होय आणि हा विद्यार्थी मित्रांनो त्यांचा एकच बिंदू आहे. समजलं का मी काय म्हणतोय तुम्हाला? हे बघा, हा काय होय त्याचा, हा बिंदू आहे गाढवांनो, बिंदू. हे बघा इथे लिहून देतो, पुस्तकात सुद्धा असं व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार नाही. हा एकच बिंदू आहे आणि या एकच बिंदू पासून विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला इकडे दिसते डाव्या कोपऱ्याले, हे बघा मी याला नाव देतो एक्स. हे बघा हे पहिलं किरण. बरोबर आहे. आणि याला नाव देतो मी इकडं दुसरं किरण म्हणजे ते झेड, आणि इथं जे बिंदू आहे याला नाव देतो वाय. हा वाय बिंदू आहे, बिंदू. आणि या बिंदू पासून विद्यार्थी मित्रांनो दोन वेगवेगळे किरणामुळे जी आकृती तयार झाली याला आपण काय म्हणायचं? हे बघा, आकृती जे तयार झाली याला म्हणायचं आपण काय? कोन. काय म्हणायचं आपण त्याला? कोन. समजलं? सामायिक आरंभ बिंदू म्हणजे कोणाचा शिरोबिंदू म्हणजे असतो, म्हणजे हा जो आहे याचा तो काय झाला? शिरोबिंदू. समजत आहे ना सर्वांना? कारण लई सोपं आहे, कारण समजणं सर्वाधिक महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. आता कोणाच्या बाजू कोणत्या, तर लीट लक्षात घ्या, ज्या दोन किरणामुळे कोण तयार झाला. मग किरण म्हणजे काय? तर हे बघा, किरण कायले म्हणते, गाढवा आत्ताच तर शिकवलं. हे बघ ना, रेषेची एक बाजू मर्यादित केलेली असते, मात्र दुसरी बाजू अमर्यादित असते. मग लक्षात ठेवणं, हे बघ इथं बिंदू आहे ना, बिंदू, तर इथे याची बाजू मर्यादित केली, पण इकडे जे वाढत गेले इकडे ते अमर्यादित आहे. हा पहिला किरण झाला आणि समोरचा किरण वरचा होय. समजलं ना? याला आपण काय म्हणायचे? किरण. आणि ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो दोन किरणापासून कोण तयार होतं त्यास आपण काय म्हणतो? बाजू. म्हणजे बाजू इथं काय झालं? एक्स आणि वाय, आणि बाजू इथं काय झालं? तर झेड आणि वाय, किंवा वाय आणि झेड असं सुद्धा म्हणू शकता. नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला कोण म्हणजे काय समजले असेल. हा कोण विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकारचे असते. बरोबर आहे. जरा लक्षात घ्या,
कारण तुम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे. कोणाचं जे माप आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कोणाचं माप जे आहे ना, ते प्रोट्रॅक्टर विद्यार्थी मित्रांनो या एककानं मोजलं जातं. मी इथं लिहून देतो बघा स्टार करून पॉईंट. कोणाचे माप बे गाढवांनो लक्षात घ्या. कोणाचे जे माप आहे ते प्रोट्रॅक्टर बरोबर आहे. इथं लिहून देतो. हे बघा हा प्रश्न पडत नाही पण जरा लक्षात ठेवलं पाहिजे. प्रोट्रॅक्टर बरोबर आहे. प्रोट्रॅक्टर बरोबर आहे. तर याने मोजतात. या एक याने मोजतात. समजलं तुम्हाला हे इथपर्यंत कोण म्हणजे काय बरोबर आहे. मग कोण आणि आता इथपर्यंत जर बेस समजला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे समोरचे जे पॉइंट्स आहे ते पॉइंट्स विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपे जाईल समजायला बरोबर आहे. कारण का बरं हा व्हेरी गुड. फक्त नोट्स प्रोव्हाइड करा सर. तो मेसेज गलतीने टाइप झाला. बरं नोट्स प्रोव्हाइड करा. हा एक जरा लक्षात घ्या. कोणाच्या किती जरी नोट्स वाचल्या तर विद्यार्थी मित्रांनो ते नोट्स समजणार नाही की तुम्ही झालेल्या याच्यावर म्हणताय. झालेल्या टॉपिकवर नोट्स म्हणताय का. असं म्हणत असेल तर झालेल्या टॉपिकच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण त्या ग्रुपला टाकलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो कोणता आपला टॉपिक संपलेला असतो त्याच्या ज्या नोट्स आहे त्याच्या नोट्स आपण त्या ग्रुपमध्ये अवेलेबल करून देत असतो. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचल्या का. आतापर्यंत आपले जे काही बुद्धीमध्ये ते 3 चॅप्टर झालेले आहे. जसं की आपण विद्यार्थी मित्रांनो दिशा शिकलो, घड्याळ शिकलो, त्याच्यानंतर हा व्हेरी गुड. हा तर ते एक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्व नोट्स भेटणार आहे. कोणता ग्रुप तर आपलाच आहे विदर्भ अकॅडमीच्या विद्यार्थी मित्रांनो. कोणी नाही म्हणताय बरोबर. तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे आम्ही बघा आमच्या व्हिडिओच्या विद्यार्थी मित्रांनो आमच्या ऍप्सवर तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन देतो आणि त्या नोट्स तुम्ही तिथे आपल्या ग्रुपमध्ये डाउनलोड करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जवळजवळ आपण 8 पॉईंट शिकलेलो आहे आणि 8 पॉईंट मध्ये सर्वाधिक जर महत्वाचा पॉईंट असेल तो म्हणजे कोण. तर इथे आपण थांबूया आणि उद्या कोणाला आपण सुरुवात करू. मग कोण लागलं तर आपण त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं तुम्हाला माहिती आहे. मग कोण आता आपले विद्यार्थी मित्रांनो आपला भूमितीचा जो चॅप्टर आहे तो कोणावरच आहे. याच्यामध्ये त्रिकोण आला, चौकोन आला आणि सर्व कोण आले बरोबर आहे की नाही. कोटी कोण आला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बरेच आले याच्यामध्ये आणि बरेच पॉईंट आपण उद्याच्या भागामध्ये शिकणार आहोत. तर बघा आज आपण इथे थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो याच वेळेवर. शुभरात्री.